प्रकाश यांच्याकडनं आपल्या संघाला 4 धावा एक्स्ट्रा आलेले आहेत. 8 धावा झालेले आहेत. 4 बॉल 8 धावा. स्कोरर कुठे गेला मुलगा? तो पळाला, त्याला येऊ दे ना. आता तुला बोललो थोडा वेळ बस, त्याला पाय घाल ना त्याच्या. तू बस ना इथे. मग पाणी ना ते दे. 4 बॉल झालेत ना. येतोय मिक्सर. शांत राहा. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला आहे लॉंग अपच्या डोक्यावरनं. 2 धावांचा प्रयत्न बघूया आणि 2 धावा पूर्ण केलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 10. 1 ओव्हर 10. बिनबाद सुरुवात केलेली आहे सिन्नरी या संघाने. पंच बॉल्स चेक करायचे. बॉल 5च झालेले आहेत पहिल्या ओव्हरचे. बॉल 5च झालेले आहेत. 1 बॉल शॉर्ट टाकलाय पहिल्या ओव्हरमध्ये. ओके. ओके ठीक आहे. स्पीडअप. चिराग अंबिके पुढचं षटक घेऊन येत आहेत. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पण तू स्कोर कडे लक्ष दे. दुसरी ओव्हर चालू झाली रे. दुसरी ओव्हर. पहिलाच बॉल. अंपायर ठरवतील ते. 4 रनांसाठी. चांगल्या प्रकारे स्क्वेअरला ट्रोल लावलेला फटका 4 रनांसाठी दिगंबर जोशी यांच्याकडनं. धाव संख्या झालेली आहे 14. बिनबाद 14. दुसरा बॉल डॉट काढण्यात यशस्वी झालेली आहेत. चिराग पालघर में चिराग जलाते हुए तीसरा बॉल लेके आ रहे हैं अपने. डॉट बॉल. बिनबाद 14. या ओव्हरचे 3 बॉल झालेले आहेत. 4था बॉल घेऊन येत आहेत चिराग. पुन्हा एकदा मारलाय स्क्वेअरच्या डोक्यावरनं. बघूया आपल्या धावा. एक धाव. ध्यान देऊ. 4 बॉल 16.
हॅलो, धवनची गती जर आपण चेक केलं तर जाऊन पोहोचले 17 रन 17. षटक क्रमांक 2 मधील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. 6वा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना गोलंदाज आपण जर बघितला तर चिराग याला आपण पाहतोय आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर दिगंबर याला आपण पाहतोय. दिगंबर आणि आकाश, आकाश इज ऑन स्ट्राईक. सुंदर रीतीने आपण पाहतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळते. धाव फलकावर एका धावेसहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 18 रन 18 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकं या ठिकाणी परिपूर्ण कंप्लीट अर्जित या ठिकाणी झालेत आणि धावांची गती जाऊन पोहोचले 18 जुलै 1998. ईशान किशनचा जन्मदिवस आणि ज्या अनुषंगाने आपण मुंबई इंडियन्स 2022 मध्ये बघितलं मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर म्हणून पाहायला मिळाला. 15 कोटी आणि 25 लाख एवढी वर्णी ईशान किशनची लागली आणि त्याच्या माध्यमातून रेकॉर्ड केला. परंतु तो रेकॉर्ड 2023 साली मोडीत काढला सॅम करन. इंडियन प्रीमियर लीग मधील सर्वात महागडा प्लेअर आतापर्यंत पाहायला मिळाला. परंतु दुसऱ्या साईडनं त्यांचे मोठे बंधू टॉम करन हे अनसोड झाले. यावेळी षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता सुशांत येताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. सुशांत पहिला चेंडू ओव्हर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा या ठिकाणी अचूक ठेवण्यात आला. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस फुलटच चेंडू ऑन साइडला फ्लिक केलंय. एक धाव जरूर या ठिकाणी मिळते. एका धावेसहित स्कोर कार्ड या ठिकाणी जर आपण बघितलं जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 19 रन 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुशांत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस बॅटची कडा घेतली. चेंडू फ्लाइंग स्लीप मधून लॉंग स्टॉप मध्ये डन 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 तर सीमा रेषा पलीकडे येतोय. चौकार 4 धावा आणि या 4 धावेसहित स्कोर कार्ड फ्लाय झालाय. जाऊन पोहोचले 23. हॅलो, 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 चेंडू या षटकातील फेकलेत. गोलंदाज सुशांत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस यष्टीरक्षकाला बीट केलं. आउटफील्ड फारच फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. 2 चौकार येताना आपण पाहतो. या ओव्हर मध्ये आकाशच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि 4 धावेसहित जर आपण बघितलं तर 28 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. 28 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झाला या षटकातील. अंतिम चेंडू गोलंदाज सुशांत एका साइडनं तर दुसऱ्या साइडनं फलंदाज आपण पाहतोय आकाश. यावेळेस सिंगल धाव 1 धाव येताना आपण पाहतोय आणि 29 ऑन बोर्ड. 29 धावा 3 षटकांचा खेळ परिपूर्ण. नो बॉल चा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 30 यार्ड सर्कल बाहेर 6 खेळाडू होते आणि याच कारणास्तव आपण पाहतोय पंच नोचा इशारा या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. कैलास पागदारे सर ब्रँड ऑफ दांडी. दुसऱ्या साइडनं लेग पंच अक्षय नाईक सर ब्रँड ऑफ दांडी. तिसरे पंच धीरज मोरे सर ब्रँड ऑफ उनबट.
अशा प्रकारे आपण पाहतो 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेच्या माध्यमातून. फ्री बॉल, रनआउटची संधी. बॅकअप नाहीये, बॅकअप फारच आवश्यक आहे. आजकाल आपण रिअल लाईफ मध्ये व्हॉट्सअपच्या चॅटला देखील बॅकअप ठेवतो, परंतु बॅकअप नव्हतं यावेळेस. आणि स्कोर कार्ड या 2 धावेसहित जाऊन पोहोचलाय. 32 धावा, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सिन्नर नाशिका संघ 32 धावा बिनबाद या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या साईडनं श्रीराम वॉरियर्स कल्याण हा संघ पाहायला मिळालाय. गोलंदाज अथर्व देसाई याला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दिगंबरच्या माध्यमातून 1 धाव परिपूर्ण आणि धावांची गती जाऊन पोहोचली 33 धावा या धाव फलकावरती आपण पाहू शकाल. चांगल्या अनुषंगाने धावा जमवल्या जात आहेत, परंतु डेट ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. चला नेक्स्ट मॅच पहिला पुकार आहे 2 संघांकरता. श्री स्वामी समर्थ नगावे विरुद्ध अथर्व 11 सासणे. नेक्स्ट मॅच यावेळेस पाहिलं, न्याहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवला आणि पंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाईटचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केला जातोय. 34 धावा 34. गोलंदाज अथर्व देसाई पुन्हा एकदा. यावेळेस चांगल्या रीतीने लेट कट चेंडू या ठिकाणी गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. 4 रन. धाव फलकावरती जर आपण चेक केलं तर 38 धावा लागल्या गेल्या. चांगली धावांची गती आपण पाहतोय या मैदानावरती. 40+ स्कोर या ठिकाणी आतापर्यंत उपयुक्त मानला जातोय आणि तेच या ठिकाणी करताना आपण पाहतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीस बदल या ठिकाणी केले गेल्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय. दिगंबर फलंदाजी करतायत, मैदान गाजवलं जात आहे. यावेळेस आपण पाहतोय विकेट्स पतन होताना. त्रिफळाचे क्लीन बोल्ड. फर्स्ट विकेट डाऊन. दिगंबर गॉन. स्कोर कार्ड 39. नवीन बॅटर विवेक मुळे, कॅप्टन ऑफ टीम आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. गतीमध्ये या ठिकाणी परिवर्तन होतं, परंतु दिशा अचूक नव्हती. गोलंदाज अथर्व देसाईजी आणि याच कारणास्तव आपण पाहतोय ट्रॅम लाईनच्या बाहेर चेंडू वाईड आणि स्कोर कार्ड 40-40. ऑफसाइडला या ठिकाणी क्रॅकिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चांगला फटका. स्टँड अँड डिपॉझिट. 1 बाउन्स अँड ओव्हर द लाईन. 4 रन. चार चेंडू आतापर्यंत फेकून झालेत या षटकातील.
शेवटचं आणि अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. सामना क्रमांक 5 श्री स्वामी समर्थ नगाबे संघाचे कॅप्टन आणि अथर्व 11 सासणे संघाचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्स कडे या. नेक्स्ट मॅच बिग बॅटल बिग फाईट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. स्कोर कार्ड जर आपण चेक केलं तर जाऊन पोहोचलाय 44 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगल्या अनुषंगाने आपण पाहतोय धावा या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आणि या मैदानावरती आपण जर बघितलं तर 40+ थोडासा टफ फाईट स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे मैदान आपण पाहतोय एक पालघर तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील सुशोभित प्रेक्षणीय दर्शनीय असं मैदान आपण पाहतोय. श्री छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगाव. आणि यावेळेस आपण पाहतो ही स्पर्धा सामना क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 2 संघ आमने सामने आहे सिन्नर आणि कल्याण. पुढील चेंडू यापुढे पुलर यांचा चेंडू होता. चेंडू सिली मिड ऑफ मध्ये जाताना आपण पाहतोय एक धाव परिपूर्ण विवेक मुळे यांच्या माध्यमातून. दुसरी धाव देखील कंप्लीट आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 46 शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. षटक क्रमांक 4 मधील आपण पाहतोय गोलंदाज अथर्व देसाई ओव्हर द विकेट उजव्या हाताने. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडला चिप शॉट. यस इट्स टेकन. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने टिपलाय उत्कृष्ट झेल. बॅटर विवेक मुळे फेल गॉन. स्कोर कार्ड 46 and 47 to win. आदरणीय मिलिंदजी रत्नाकर तर या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आदरणीय किरण पांगरे सरांचं आगमन झालंय. ब्रँड ऑफ खैरापाडा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आपण पाहतोय आणि पांगरे कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर या ठिकाणी आपण पाहतोय किरण पांगरे सरांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या ऐकूया त्यांच्या माध्यमातून पुढील समालोचन. धन्यवाद राहुल. चला विनंती करतो की मिलिंदजी रत्नाकर सरांनी घ्यायचे आहे टॉस बॉक्स कडे. नाणेफेकीचा गोल केला जाईल. यास ओके नाणेफेक होत आहे या दोन संघांच्या दरम्यान. नागावे आणि सासने या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते नाणेफेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील या स्पर्धेचा 4था सामना आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बेटेगाव आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. ज्या मैदानावर जर कोणी हिरवळ पाहायला मिळते ते फक्त भावेश पटेल आणि विपुलजी घरत या दोन बेटगावच्या एक लिजेंड क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या या मेहनती अथक परिश्रमातून या ग्राउंडवर ग्रीनरी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजक व कमिटीच्या वतीने त्यांचं भरपूर आम्ही स्वागत करतो.
नागाव संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकलेले आणि आपला क्षेत्रक्षण स्वीकारलाय. प्रथमेश पाटील पाहायला मिळते. स्ट्राईकला आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. थोडाच थांबवायचा सामना. बॉलर नेम सांगत आहे. दोन्ही संघाच्या 12 खेळाडू यायचे जरा समालोचन कक्षामध्ये. आकाश जोशी गोलंदाजी माकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ सागर आणि प्रथमेश जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना 47 ऑन द बोर्ड चा आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. 4 षटकामध्ये सरासरी 12 रन रेट आपल्याला पाहायला मिळते. मात्र प्रथमेश आणि पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर आणि अवांतर धावे 1 नंबर पंच वाईट दर्शवताना अवांतर धावे संघाचं आणि खाता खुलं जात आहे. अवांतर धावे धावसंख्या ती 1. आणि हळूहळू खेळ सुरेख असा 1-2 बाउन्स चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश यांच्या फलंदाजीतून धावसंख्या 4 ने भर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. वाईट चेंडू आवाज परत 1 ने भरवतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. चांगला खेळ पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र परत एकदा चौकाराच्या स्वरूपात धावसंख्या 4 मध्ये जाऊन पोहोचते ती 10. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. चांगला स्कोर पाहायला मिळतो. प्रथमेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडूवर 2 चौकार लगावून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचवतोय. पहिल्या षटक मार्गस्थ पहिल्या षटकातील 2 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. आणि आता मात्र रिव्हर्स मारण्याच्या नादात मात्र धावसंख्या 1 नंबर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 3 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर 11. जर पाहायला मिळालं तर लेफ्ट हँड बॅट्समन साठी हे क्रीडांगण लक्की आहे. कारण षटकार चौकाराची आतिषबाजी मात्र लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला या मैदानावर सतत करताना दिसतो. बघूया यांच्याकडे देखील एक लेफ्ट फलंदाज आहे तो म्हणजे सागर. बघू आपल्या नावाला साजेशी खेळी पाहायला मिळेल का सागर यांच्या फलंदाजीतून. आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 1 नंबर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 3 चेंडूंच्या खेळ समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. परत एकदा वाईट चेंडूचा इशारा. नो चेंडूचा इशारा. फ्री हिट पाहायला मिळेल आपल्याला नेक्स्ट चेंडूवर. आणि आता मात्र मारण्याच्या नादात मात्र बीड झालेला या स्पर्धेचा पहिला चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या 4 चेंडूच्या खेळ समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. 47 धावांचा पाठलाग करताना चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 चेंडू 14 धावा. प्रथमेश आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 47 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 4 चेंडू मध्ये 14 धावा पाहायला मिळतील. अजूनही 33 धावांची आवश्यकता उर्वरित. आणि आता मात्र मारण्याच्या नादात परत एकदा बीट झाले तर सागर यांना अजूनही काही मैदानाचा
वेध घेता आलेला नाही. अजूनही 2 चेंडू निर्धावानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. अजून या इनिंग या पहिल्या षटकातील अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघू धावसंख्या घेतोय तो सागर आणि परत एकदा अवंतर धावत 1 ने भरते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. चांगलं आणि हळूहळू त्यांना खेळ चेंडू धावसंख्येत 1 ने होते 16. शतक समाप्तीनंतर धावसंख्या 16. आता मात्र 3 षटकामध्ये 31 धावांचं आव्हान आहे. सरासरी 10च्या सरासरीने रन करावे लागतील. आपली समोर आहे कल्याण बॅटिंग करते ना. कल्याण श्रीराम वॉरियर्स कल्याण या संघाला अजूनही 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. आणि सिन्नर यांनी प्रथमतः 47 धावांचं आव्हान दिलं आहे आणि चांगलासा खेळ पाहायला मिळतो आपल्याला. कल्याण या संघाकडून शतक समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते 16. आता मात्र 18 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान पाहायला मिळाली. तर आपल्याला या लीग मॅचेस आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवशी जवळजवळ 19 सामने आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळतील. कल्याण आणि सिन्नर हा मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकामध्ये जवळजवळ 31 धावांचं आव्हान आहे. चांगलीशी गोलंदाजी करावी लागेल सिन्नर संघाला जर विजय मिळवायचा असेल. तशीच घातक फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. प्रथमेश आणि बॉलर नेम सांगायचे प्लीज. बॉलर नेम विवेक पाहायला मिळतील. आणि आता मात्र कव्हरला म्हणजे चांगलासा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगलासा झेल होतोय. पहिला झटका लागतोय सागर यांच्या रूपाने कल्याण संघाला. धर्मवीर संभाजी महाराज क्रीडांगण पाहायला मिळेल आपल्याला. बेटेगाव चांगलं असं आयोजन नियोजन येत्या 11 ते 15 अथर्व देसाई सागर यांच्या जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राईट हँड फलंदाज पाहायला मिळतो अथर्व. आणि अवांतर धाव परत एकदा 1 ने भरवतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. वाईटच्या स्वरूपात परत एकदा 1 धाव पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 1 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर जर पाहायला मिळालं तर आपल्याला 11 ते 15 एप्रिलच्या दरम्यान याच क्रीडांगणावर सरकार चषक 2023 चं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि परत हळवा हाताने खेळाचे मात्र सिंगल धाव इथे पाहायला मिळते. संघात खातं खुललं जाते. अथर्व यांचा 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. सरकार चषक 2023 आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 32 संघांना मात्र इथे प्रवेश दिला जाईल. लकी ड्रॉ सिस्टम आपल्याला एक सायकल आहे. एलईडी टीव्ही पाहायला मिळेल लकी ड्रॉच्या रूपाने. सर्व प्रेक्षक वर्गांना ही परत वाईटच्या रूपात धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा. सॉरी 3 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या ती 19. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. चांगला सगळा खेळ पाहायला मिळाला आपल्याला. प्रथमेश हा फलंदाज परत एकदा पाहायला मिळतो स्ट्राईकवर. अजूनही त्यांनी चांगलीशी खेळी पाहायला मिळाली. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप पाहायला मिळतोय.
वन बाउट चौकाच्या स्वरूपात धावसंख्येत 4 ने बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. खूपच उत्कृष्ट रिव्हर्सिंग पाहायला मिळाला आपल्या प्रथमेश. चांगला असा खेळ त्यांच्याकडून होतोय आतापर्यंत. प्रथमेश यांनी 4 चेंडूमध्ये जवळजवळ 14 धावा खेळतोय. चांगला असा खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. श्रीराम कल्याण या संघ पाहायला मिळतो आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये. अजूनही धावसंख्या 24 धावांची आवश्यकता. उर्वरित 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अजून या शतकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि आता मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. मात्र वन बाउट चौकाच्या स्वरूपात परत धावसंख्या 4 ने मिळवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. आता मात्र 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. चांगलासा खेळ प्रथमेश यांच्याकडून पाहायला मिळतोय आपल्याला. ओपनरचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश आणि अथर्व पाहायला मिळतो आपल्याला. 2 अजून या शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बहु धावसंख्या उभारतो प्रथमेश. आणि आता मात्र उंचा मारण्याच्या नादात मात्र उत्कृष्ट असं झेल पाहायला मिळतो आणि प्रथमेश यांच्या रूपाने दुसरा झटका लागतोय जय श्रीराम कल्याण संघाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा. अजूनही 19 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडूत उर्वरित 12 चेंडू आणि 19 धावा. योगेंद्र पाहायला मिळाले प्रथमेश यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये योगेंद्र. तसे गोलंदाजी महाकर आपल्याला पाहायला मिळतील. 3रे षटक होऊन येतात ते गोलंदाज नेम सांगायचं आहे. संतोष गोलंदाजी महाकर पाहायला मिळालं आणि चांगला असा पहिला चेंडू मात्र उत्कृष्ट असा फटका पाहायला मिळाला. मात्र चांगलं क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः पाहायला मिळते संतोष करताना. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28. अजूनही 11 चेंडू आणि 19 धावांचे आव्हान आहे. आणि चांगला चेंडू पाहायला मिळतो. चांगल्याचा कमबॅक करतो गोलंदाज संतोष यांच्याकडून पाहायला मिळाला. मागच्या 2 षटकामध्ये पाहायला गेलं खूपच महागडे 2 षटकं पाहायला मिळाली. 28 धावांचा डोंगर उभारला गेला जय श्रीराम कल्याण संघाने. मात्र आता कुठेतरी थांबवलं गेलेलं आहे. 10 चेंडू 19 धावांचं आव्हान आहे. आणि आता मात्र परत शॉर्ट पिच पहिला चेंडू आणि क्षेत्ररक्षक चांगला असा झेल घेताना कॅचेस विन द मॅचेस याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा दिल्या होत्या. मात्र एकही कॅच गचारी क्षेत्ररक्षण झालेलं नाही. 3ही कॅच 3ही चेंडूवर चांगले गडी बाद झाले जय श्रीराम कल्याण संघाचे. आता मात्र 9 चेंडू आणि 19 धावा. कुठेतरी मोठे फटकेमारी करण्याच्या नादात मात्र जय श्रीराम कल्याण संघाला मोठे झटके पाहायला मिळतात. आता मात्र 9 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान असताना बहु कशा प्रकारे कामगिरी करले गोलंदाज संतोष पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय. श्रीधर आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान. आणि आता मात्र चांगलासा क्षेत्ररक्षण मात्र धावसंख्या 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा. 8 चेंडू आणि 17 धावांचं आव्हान. सिन्नर संघ कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतो आपल्याला. आणि आता मात्र उत्कृष्ट असा
डीप स्क्वेअर लेगच्या वरून खणखणीत षटकार पाहायला मिळतो आपल्याला योगेंद्र यांच्या सॉरी अथर्व योगेंद्र यांच्याकडून षटकार पाहायला मिळतो आपल्याला. धावसंख्येत 6 ने वर झाली धावसंख्या उपस्थिती. आणि आता मात्र चांगल्याशे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन उपस्थिती 36 धावांवर अजूनही 6 चेंडू आणि 11 धावांचं आव्हान. 6 चेंडू आणि 11 धावा. रत्नाकर कन्स्ट्रक्शन पालघर यांच्या सौजन्याने भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ब्राह्मण समाज टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजींचं नाव सांगायचं प्लीज. बॉलर नेम अक्षय हा गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावांचं आव्हान असताना बघू पुढील कशा प्रकारे कामगिरी करेल योगेंद्र आणि श्रीधर आणि योगेंद्र. आणि आता मात्र उंचावण्याच्या नावावर मात्र चांगलीशी लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. मात्र धावसंख्येत 1 ने भरपूर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. अजूनही 5 चेंडू आणि 10 धावांचे आव्हाने. श्रीधर स्ट्राईक ऑनला आपल्याला पाहायला मिळते. या 5 चेंडू आणि 10 धावांचं आव्हान. मात्र चेंडू देखील तेवढाचा पाहायला मिळतोय. टेरेक्स हा चेंडू पाहायला मिळतोय. मोठे मोठे षटकार याच चेंडूने मारले गेलेत आतापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाले तर. आणि परत एकदा गडी बाद होतोय. श्रीधर यांच्या रूपाने 4था झटकाला पाहायला मिळतोय आपल्याला. श्रीराम कल्याण या संघाला अजूनही 4 चेंडू मध्ये 9 धावांचं आव्हान आहे. बघू कशा प्रकारे कामगिरी करेल नवीन येणाऱ्या फलंदाजावर. खूपच मोठं प्रेशर पाहायला मिळेल. 4 चेंडू 9 धावा. स्कोर जाऊन पोहोचला आहे 4 चेंडू आणि 9 धावांचं आव्हान आहे. सॉरी 4 चेंडू आणि 10 धावांचं आव्हान आहे. 10 धावा पाहायला मिळतील. गोलंदाज अक्षय मात्र आपल्या संघाला उत्कृष्ट गोलंदाजी करून विजय मिळवून देतो का पाहायला लागेल. आणि आता परत चेंडू मात्र गचाळ्याचे क्षेत्रक्षक पाहायला मिळते. मात्र धावसंख्येत 2 ने भरते धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 39. अजूनही 8 धावांची गरज उर्वरित. 3 चेंडू मागे 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज परत अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाजी टाकण्यासाठी. आणि आता मात्र उंचावण्याच्या नादात चांगल्याशी क्षेत्राचे पाहायला मिळते. धावसंख्येत 1 ने भरते धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 40. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावा पाहायला मिळतं. आयोजकांकडून या स्पर्धेचा एक नियम आहे. कंपल्सरी चेस असेल 2 चेंडू 7 धावा काढणं खूपच गरजेचं आहे. आणि आता मात्र परत एकदा बीट झालेले आहेत. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. चांगलासा कमबॅक पाहायला मिळाला. उर्वे पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर 28 धावांचा भला मोठा डोंगर उभारल्यानंतर परत एकदा बॅकफुटवर पाहायला मिळाला जयश्रीमा कल्याण संघ. आणि मात्र आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आणि परत एकदा चौकाराच्या स्वरूपात परत धावसंख्या 4 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44. आणि 3 धावेंनी सिन्नर हा संघ विजय होतो. विजयी संघाचं अभिनंदन. चला मैदानाच्या आत यानंतर तो होणारा सामना सागावे वर्सेस नागावे वर्सेस सासने. अथर्व विलन सासने या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पुढील होणारा सामना पाहायला मिळेल.